घुमलं घुमलं घुमलं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय परत आणि आजचा पूर्ण ब्लॉग आहे तो वर्कआउटवरती आहे. तर मी कसं वर्कआउट करतोय आणि आजचा आपला पार्टनर आहे आदित्य. तर आदित्यच्या जिममध्ये जाऊन आपण वर्कआउट करायचं. तर आज आहे बॅक आणि बायसेप आणि सकाळ सकाळी आता आपण कार्डिओला जायचं. तर कार्डिओपासून सुरुवात करूया. चला. दोघांनी जरा स्विमिंग करतो म्हणजे कसा कार्डिओ पण. आदित्य काय बल्कवर आहे, कार्डिओ करत नाही. मला कार्डिओची गरज आहे. मी थोडा ब्रेक घेतला. आज काय ऐकत नाही. हाऊस फिलिंग ब्रो. मस्त मध्ये गाड वाताली. 10:30 वाजले. तर 10:30च्या म्हणजे आपण 1-12:30च्या दरम्यान जेवण करायचं आहे म्हणजे लंच. तर त्यावेळी आता ते चिकन वगैरे करायचं चालू आहे. तर तोपर्यंत मी एग मशरूम आणि एग मशरूम म्हणजे ऑमलेटच करतो 0 ऑइल. तर हां म्हणजे एनर्जी पण चांगली, प्रोटीन पण आहे आणि मशरूम लो कॅरेज आहे म्हणून चालते. तर आदित्य येईल आता. तो आला की आपण लंचच्या प्रोसेसकडे जाऊया म्हणजे लंच पण करून घेऊया आला की अर्धा पाऊण 1 तासानं. म्हणजे आता 10:30 वाजले तर आपण 12:30-1पर्यंत लंच करूया. मी पहिल्यांदाच खाणार ब्राऊन राईस. तर ट्राय करून बघूया कसं असते. हे काय हे तूप आहे, चिकन, दही, ओला मसाला, कांदा वगैरे हे सगळं आपण घरातलं घ्यायचं. आदित्याला जरा जेवण करायचं तुला. कसं काय जमते तुम्हाला हे? तुमच्याकडनं शिकलो सगळं. आम्हाला जमत नाही. आदित्यबाई शेफ. शेफ राज दादा. डायटचं कसं असेल या काय विषय नाही. डायटचं फक्त पैसे घेऊन या. काय पण इथं देणार नाही तुम्हाला. टॉपची बिल देत बस. आता डाएट तयार झाला आहे. आता खाणार आहे आपण. चिकन, ब्राऊन राईस, सलाड, लिंबू. लिंबू चवी पण टाकते. कसं कसं अजून एकदा एकदाच असते. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि चांगली झोप झाली आपली मस्त. आता प्री करूया आपण. प्रीला नॉर्मल कॉफी प्यायची. कॉफी एनर्जी बूस्टिंग लेवल चांगली आहे तर कॉफी घेऊया मस्त. आणि आदित्य आणि मी जिमला जातो म्हणजे आपण जिमला जाऊया डायरेक्ट. त्यांच्या जिममध्ये आज वर्कआउट करायचा आहे तर मजा येईल आज जिम करण्यासाठी. आलो. आदित्य जिथं जिम करतो ती ही जिम. लाईट लाव की. ऑक्सिजन फिटनेस प्रमोशन चालू आहे. थांबा प्रमोशन कर तुमच्या जिमचं. थांबा. आदित्य पाटील भाईंचं सर्टिफिकेट. सीटेड रो.
जस्ट बॅक झाली आणि आता बायसेपकडे जाऊया आपण. पहिला सेट कुठला? बायसेप कर्ल मशीन. आता कुठला? सेकंड सेट रिव्हर्स कर. रिव्हर्स कर. आता कुठलं? प्रिचर कर मशीन. मारे की फाटल्या का नाही? माझी फाटल्या फाडून ठेवालाय. जरा जिमच्या बाबतीत लहान आहे म्हणून असं करतेस काय मला? अजून काहीच नाही म्हणता. कधी व्हायचं? आलं बघ. व्हेरिएशन झालं आता दुसरं चौथं व्हेरिएशन हॅमर मारलं आहे. आता काय दमलीस काय? जमा नाही बसली मेंढ आलाय. आता काय? आता झाला आजचा वर्कआउट. वर्कआउट झाला. वर्कआउट झाला काहीच. पुढं बघा म्हणजे पुढं काय काय आता शेवटला इंट्रो देतो. अजून थोडं आमची जर काय तर बकचोदी झाली तर तुम्हाला दाखवतो व्लॉगमध्ये. जरा बसतो आता दमलो 5-10 मिनटं. म्हाताऱ्यानं भारी वर्कआउट घेतला आजचा. बेस्ट वर्कआउट झाला आज. फुल डे बेस्ट डे. पंप डे. गाईच पूर्ण सुकलोय. का बोलणार? मस्त वाटले. मस्त वाटाले. भारी झाला वर्कआउट आज. त्यात बॅग आणि बायसेप असा आवडती मसाला त्यामुळे अजून गुरु वाटते. पंप दिसला की रीलसाठी पण व्हिडिओ केले. भारी झाले एकदम. पुढच्या वेळी आता दुसरा कुठला तर चेस्ट ट्रायसेप घेऊया पुढच्या वेळी. असे बघतोय की नाही आपले जे आता नवीन नवीन बिगनर्स असतात बाबा हे असं आता नॉर्मल आपण ट्रॅप मारताना कसं करतोय हे मागचं बॅकच्या वेळी असं म्हणजे बॅकच्या वेळी मारतोय ना असं की बाबा हा ट्रॅपच चलायचा. एक जण काय करतात हे असं मागं ढकल किंवा असं एवढंच उचल असं बघितल्यावर कसं तरी वाटते रे की बाबा रॉंग मारतोय. आणि सांगा गेल्यावर त्यांना असं वाटते की योगा सांगतोय हा जास्त ते योगा सांगतोय असं. त्यामुळे सांगू पण वाटत नाही कोणाला. तर आपली जेव्हा इम्प्रूव्हमेंट दुसऱ्यांना दिसत्या मग तेव्हा वाटते की बाबा बरोबर काय तर करायचं बरोबर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला काहीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज कमेंट करा म्हणजे तुम्हाला अजून काय नवीन वाटलं किंवा आमचं काय जर चुकलं असेल तर तुम्ही सांगा की बाबा हे असं माझं नाही रे ते तसं माझं. आम्ही त्याच्यावर स्टडी करेन चांगला. म्हणजे अगोदर आम्ही दोघं तालमी करत होतो. हां पण आता जिम जॉईन केली. तालमीत एक मजा यायची आधी.
माती तेव्हा आला. मला माहित नव्हतं काय नाही असंच आम्ही तेव्हा माहित नव्हतं. करायचो. तेव्हा नुसतं वडापाव असायची. हे असं मार तसं मार. चला भाई लोक, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. Support करा. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मेन म्हणजे.